या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कार्यतत्पर आणि लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील निधनाने महाराष्ट्रासह देशभरात शोककळा पसरली आहे. दादांनी नेहमीच क्रीडाईला भक्कम पाठबळ दिले. त्यांच्या स्मृतीस आदरांजली म्हणून क्रीडाई कोल्हापूर तर्फे शुक्रवार दिनांक 30 पासून आयोजित दालन 2026 या प्रदर्शनाचा प्रारंभ साधेपणाने करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष KP खोत आणि दालनचे अध्यक्ष महेश यादव यांनी दिली. कोल्हापूरच्या 20 वर्षाची ओळख ठरणाऱ्या क्रीडाई आयोजित दालन प्रदर्शन तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहेत. खोत आणि त्यांची सर्व टीम हे गेले 3 महिने यासाठी राबत आहे विविध कमिट्यामधून. सर, ही तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे, काय केलं? नमस्कार. हे जे बांधकामविषयी प्रदर्शन क्रीडाई कोल्हापूरनं जे आयोजित केलेलं आहे हे 30, 31, 1 आणि 2 फेब्रुवारी असं हे 4 दिवसासाठी राहणार आहे. अर्थात खरं तर शुक्रवारी 30 तारखेला सकाळी 11 वाजता मोठ्या दिमागात ह्याचं आम्ही उद्घाटन करणार होतो, परंतु महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांचं जे आज सकाळी विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं त्याबद्दल आम्ही प्रथम क्रीडाई परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि पवार कुटुंब दुःखामध्ये आम्ही सर्व क्रीडाई परिवार सहभागी होतो. आणि दादाच्या या दुःखद घटनेमुळं जे मोठ्या थाट्यामाटामध्ये जे मोठ्या दिमागामध्ये जे आम्ही उद्घाटन करणार होतो ते अत्यंत साध्या पद्धतीनं आम्ही बाहेरच्या पाहुण्यांना आता न बोलवता आम्ही आमच्या क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन जे अत्यंत साध्या पद्धतीनं उद्घाटन आम्ही या ठिकाणी करणार आहे. आणि हे प्रदर्शन पुढं उद्घाटनानंतर पुढं 3 दिवस म्हणजे उद्घाटनाचा 1 दिवस आणि पुढचे 3 दिवस हे सुरू राहणार. आणि आत्ता जर आपण बघितलं तर या ठिकाणी जे स्टॉलधारक आहेत, मग आमचे बिल्डर असतील किंवा मटेरियलवाले स्टॉलधारक असतील, हे या ठिकाणी रात्रंदिवस आपल्या स्टॉल उभारणीच्या कामामध्ये मग्न आहेत. खरं तर हे उद्या सायंकाळपर्यंत सगळ्या स्टॉलची उभारणी अत्यंत दिमागदार आणि सुंदर आणि देखण्या पद्धतीने या ठिकाणी होईल. आणि शुक्रवारी ठरल्याप्रमाणे 11 वाजता आम्ही साध्या पद्धतीने याचं उद्घाटन करणार आहे. दादांची तुमची फार म्हणजे क्रीडाईचा चांगला ऋणानुबंध होता. बांधकाम आणि स्थापत्य हा त्यांचा आवडीचा विषय होता. तुम्ही बऱ्याच वेळा तुमच्या संघटनेच्या माध्यमातून भेटला असेल, काय एक अध्याय आठवण काय? नाही, आमच्या मला वाटतं 21च्या ह्याला म्हणजे 22च्या दालनाच्या उद्घाटनाला स्वतः दादा त्यावेळी पण उपमुख्यमंत्री होते आणि त्यावेळी ते उद्घाटनाला आले होते. आणि दादांना ज्यावेळी आम्ही आज क्रीडाई म्हणून भेटत होतो त्यावेळी खरं तर दादाने अतिशय ठामपणे या शहराची हद्दवाढ झाली पाहिजे अशी भूमिका सातत्यानं घेतली होती, सातत्यानं मांडली होती आणि ते ही हद्दवाढ करण्यासाठी अत्यंत आग्रही होते. क्रीडाई बारामतीचे महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष आणि अजितदादा यांचे अतिशय मैत्रीचे असे संबंध होते. दादांचं क्रीडाईबरोबर असणारं एक नातं, एक दृढ असं नातं होतं. परंतु दुर्दैवी घटनेनं हा प्रसंग सगळ्यांच्यावरती ओढवलेला आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण त्या दुःखात सहभागी आहे. धन्यवाद. गेल्या 6 महिन्यांपासून या प्रदर्शनाची तयारी सुरू असून विविध जिल्ह्यात त्यांची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे प्रदर्शन नियोजित वेळेतच सुरू राहणार. ग्राहक व बांधकाम व्यावसायिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले.